आई ग माझी बुद्धिवान मुलगी ग. आई ग, बुद्धी आत घे बेटा. बुद्धी आत घे, बुद्धी आत घे. हे काय करतेस? बाबा मी ना कागदाचं चांद्रयान बनवतेय. आई ग किती छान बेटा. पण हे असं चांद्रयान समोरचा भेळवाला रोज बनवतो. असं केलं की भेळ टाकायची त्यात. हो बाबा. एवढं सोपं आहे बेटा. तुला मी हजारो वेळा सांगितलंय ना. चौगुल्यांच्या घराण्यात कोणीही कलेच्या नादाला लागत नाही. हो बाबा. अभ्यास कर त्यापेक्षा. चालेल. अभ्यास खूप चांगला. गौरी आला. फाल्गुनी. बाबा दार उघडा. बाबा दार उघडा ना. ही चाळीतली फाल्गुनी पाठक मला अजिबात आवडत नाही. याला घरी पाठव. बाबा दार उघडा ना. कशाला पाहिजे ते दार? बाबा दार उघडा. नाही आवडत मला. तू नाही आवडत मला. आवडत नाही मला. काय आहे तो सारखा? तो काय आहे तो सारखा? बाबा गौरी आलाय. हो दिसतोय तो मला. दिसतोय मला. बाबा गौऱ्यानी केस कापले. काय न भूतो न भविष्यती अशी घटना घडली आहे का ती? केस सगळे कापतात. मी सुद्धा सलून मध्ये जाऊन केस कापतो. काका तुम्ही नेल कटरने केस कापत असाल ना? आवाज काढतो हा कटरचा. आवाज काढला टिक 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 करून अरे घरी नाही येता. बाबा. नाही बाबा. हा माझी मस्करी करायला येतो. छतू तुला कळत कसं नाही? आम्ही तुम्ही सलून मध्ये जाऊन कैची करतात ती. याला घरी पाठव. नाही बोलायचं त्याच्याशी. गप ना गौरी. बाबा गौऱ्याचं महत्वाचं काम आहे बाबा. हा बोलेल तो. तू मागे हो इकडे. बोलक्या भावल्या तू मागे हो इकडे. इकडे मागे हो. ना थांब ना. मुद्द्याचं बोल गौऱ्या. हा, बोलतो हे काय? ते संस्कार. हे कुठले संस्कार आहेत? वॉचमन असं करतो? नाही नाही ते लहान मुलं मोठ्या माणसांना बोलून करतात ना नमस्कार. असा कुठला एका हाताचा नमस्कार? नाही नाही ऍक्च्युली असा नमस्कार आहे. फ्रोझन शोल्डर झाला म्हणून एवढाच जातो वर जातच नाही. हा प्रॉब्लेम आहे. बस रे इकडे चल. बस. काय काम आहे? अं, काका माझं आपल्या जोडीला एक सॉलिड असं एक महत्वाचं मॅटर आहे. या बात आहे. काय विलोभनीय भाषा आहे रे तुझी. तू माहितीये तू बोलायला लागल्यावर डॉक्टर मराठी भाषेच्या जवळच्या नातेवाईकांना बोलवतात. हो. रोज माहितीये बिल्डिंगच्या खाली गेल्यावर अंधारात तुला एक जण कोणतरी थोबाडून जातं. आठवतं का? ती मराठी भाषा बेटा. रोज थोबाडून जाते तुला. असं म्हणायचं का? कसं म्हणायचं? काका माझं तुमच्याकडे अत्यंत महत्वाचं काम आहे किंवा कार्य आहे तर तुम्ही मला सहकार्य कराल का? इतकं सोपं आहे. कसं म्हणशील? म्हणतो बरे. म्हणतो बरे. काकाश्री ओ थोरले काकाश्री. आपल्या कर्णपटलांची छिद्रे खुली ठेवा. मी जे वदणार आहे ते नीट श्रवण करून आहे का? काकाश्री एक पामर आपल्याकडे याचिका घेऊन आलेला आहे. त्या याचिकेचा नीट स्वीकार करावा. त्यासाठीच मी आपल्याकडे आहे. कराल का? कराल का? धनी ओ धनी. लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा. कैरी कोथिंबीर मेथी आलं एकदा सगळ्यांचं भांडण झालं. कशावरून 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 एवढूशा खोबऱ्याच्या तुकड्यावरून. खोबरं म्हणालं माझं झालं लग्न माझ्या बोटात अंगठी. माझं झालं लग्न माझ्या बोटात अंगठी. समोर माझ्या बसले सोललेली करवंटी. मला करवंटी म्हणा. ह्या नकोय मला. मी सोललेली करवंटी. अगं तोंडावर बोलला मला. नाही बाबा. गौऱ्या गप ना गौऱ्या. अरे बाबा मी काहीच नाही. तुझा बाप दिसला ना आपोआप बाहेर येतं. मी काहीच करत नाही. तू नीट बघ. हो रे. लाज नाही वाटत तुला? बापाला करवंटी म्हणतो. त्याला पाठव. गौऱ्या पहिले मी सोडवीन तुला. हे बंद कर ना. अगं मी काय ना कामात बाबा सॉरी बाबा. चुकून झालं गौऱ्याच्या हातून. तू आधी त्याची वकिली करणं बंद कर. माझी ग भुई सखी ग माझी या कवितेची पुढची ओळ काय लिहित बस तिकडे कोपऱ्यात जा. कोपऱ्यात जा तिकडे. काम असेल तर बोल. नाहीतर निघ इथून. काम आहे. बोल. झालं रे ते. इथे बस. काका हा. मला इस्त्रोत जायचंय.
कुठे? इस्त्रोत. इस्रो. इस्त्रोत हे बघा. अहो ते तिकडे जातात ना, असं वरती आभाळात जातात बघा. तिकडनं मी ट्रेनिंग घेऊन येणार आणि ट्रेनिंग घेऊन आल्यावर आपल्या एरियामध्ये मी नवीन सुरू करणार आहे. त्याची तयारी. पॅम्पलेट छापलीस तू? येस. त्वरा करा, त्वरा करा, त्वरा करा. घुसरोत उमेदवारी भरती. घाई करा, घाई करा. घुसरो काय आहे? हा ते तसं इस्रो आहे ना, तसं मी इकडे आपल्याकडे सेम सुरू करणार आहे. घुसरो गौऱ्या राख्या रिसर्च सेंटर. घुसरो. गौऱ्या राख्या रिसर्च सेंटर. होय. आणि त्याच्यात काय ड्राय मंचुरियन विकणार? करणार काय त्याच्यात? बघितलं किती मुद्दाम करतो तुझा बाप. मला काहीतरी वेगळं करायचं यार. मला जगाला चंद्रावर घेऊन जाता तुझा बाप. मला असं बोलतो यार. माझे पाय खेचतो. मी काहीतरी करतो ना चांगलं. अरे बाबा, मला हसायचं नाहीये, पण हसायचं आहे बेटा. अरे, इस्रोन तुला कुठे जायचंय? चंद्रावर जायचं हा. का? चंद्र खूप लांब आहे आणि त्याला खूप खर्च करावा लागतो. पैसे खूप लागतात, लाखो करोड रुपये लागतात बाबा त्याला. अरे तुम्ही पैशाचं टेन्शन घेऊ नका ना. सगळी मॅनेजमेंट केलेली आहे आपण. आपली खालची गल्ली आहे बघा, पलीकडे ना धनलाभ पतपेढी, त्याच्याकडे पैसे घेतले आपण. ती समोरच्या नाक्यावरची धनाला पतपेढी, त्याच्याकडे लोन घेतलंय त्यावर पैसे. तू चांद्र मोहिमेला लोन घेणार आहेस. ज्या पतपेढीला मागची भिंतच नाहीये, प्लास्टिक ताणून लावलंय. त्यांच्याकडून तू घेणार आहेस फायनान्स? बाकी सगळं सोडून द्या ना. मला हसायला आलं. ऐका ना, सगळी तयारी झाली, सगळा प्लॅन रेडी आहे. फक्त आपल्याला आहे ना, आपल्या घुसरोसाठी ते सायन्सवाली लोक लागणार आहेत. सायन्सवाली लोक ना रे, सायंटिस्ट म्हणतात त्यांना. हा ते लागणार आहेत. तर आता मी म्हणून तुमच्याकडे आलोय. कारण काय मी आपल्या काय चाळीत आपल्या चाळीत आहे का ना, तुम्ही एकटेच लय मोठे शाणे आहे ना. एक मिनिट, लई मोठा छाना म्हणजे? नाही नाही बाबा. लई मोठा छाना आहे म्हणजे? म्हणजे बाबा हे एक मिनिट, मी लई मोठा छाना आहे म्हणजे कोण आहे? बाबा म्हणजे तुम्हाला सगळ्यातलं सगळं कळतं ना म्हणून. अरे मग विद्वान म्हण ना. लई आहे. मोठा छाना याचा अर्थ काय झाला? बाबा हेतू चांगला आहे ना गौऱ्याचा, समजून घ्या ना प्लीज. ते आपल्या हे झालं रे ते. हा तर ना, तुम्ही आपल्या चाळीतले लय मोठे हे आपले काय शाने विद्वान. हा विद्वान आहे ना. तर काय करणं अपेक्षित आहे? तुम्ही मी राख्या आपण तिघं त्या सायन्सवाल्यांचा इंटरव्ह्यू घ्यायचा. हा, मग त्यांना आपल्या घुसरोमध्ये घ्यायचा आहे. त्यासाठी मी तुमच्याकडे आलो. तुम्ही तयार आहात का? मला सांग, तू चंद्रावर जाऊन काय करणार आहेस? अजून काय ठरलं नाही, पण बघू. म्हणजे एकदा जाऊन बघेन चंद्रमित्र एकदम ओके आहे का, खड्डे बिड्डे किती आहेत बघेन. मग तिथं मी एक छोटी जागा घेईन, त्याचा पत्रा मारणार मस्तपैकी आणि मग राख्याला फोन करणार. त्याला बोलणार किधर रे भाई, मी कांदिवली मी, एक काम कर चांद प्या. मग त्याला चंद्रावर बोलणार आणि मग आम्ही बसणार जरा गप्पा मारणार. दे कैसा चांद आहे भाई, इधर खड्डा आहे, सब कुछ आहे. मग आमचा अपडाऊन चालू असणार. आणि काय करणार आहे, मी खाली एक ऑफिस टाकणार आहे. हा. म्हणजे आपल्या इकडे आसपास कांदिवलीच्या आसपास. त्या ऑफिसमध्ये आम्ही सगळे बसणार आणि संध्याकाळी 7 नंतर ऑफिस सुरू करणार. 7 ते रात्री ऑफिस सुरू होणार? हो 7 ते सकाळी 7. चंद्र रात्री येतो ना, दिवसा कसा येणार. तर ते आम्ही ऑफिस तसं सुरू करणार आहे. पण आपल्याकडे संडेला सुट्टी नाही. का? आपल्याकडे अमावस्येला सुट्टी. अमावस्येला चंद्र येतच नाही ना. पण पौर्णिमेला जबरदस्त काम असणार आपल्याकडे. जबरदस्त म्हणजे एकदम जबरदस्त. हा. हो? आणि चेतना पण असणार ना आपल्यासोबत. अच्छा, ती पण असणार. मग चेतनाकडे ना विचार का भाई, चांद का फाइल बिल का क्या हुआ भाई, देखा है सब कुछ किया. हाँ